हॅलो मुलांनो, कसे आहात? मी तुमची लक्ष्मी आजी. तर आज आपण धृष्टद्युम्न या शब्दाची फोड करून स्पेलिंग तयार करा. इथे ध्रुव आहे, पण बोलताना आपण धृष्टद्युम्न असं उच्चार करतो. तर स्पेलिंग लिहिताना तसा लिहायला पाहिजे. आता फोड तसा धृष्टद्युम्न आहे तसंच करायची. फोड ध्रुव बघा, ध मध्ये हा ऋकार आहे, तो उकार आहे, तो ऋषीमुनीतला आहे. ध काढ मारायची, व्यंजनांना खाली काढ मारायची आणि त्याच्यातला उ हा ध्रुव ऋकार उकार हा असा आहे ऋषीमुनीतला. अधिक अष्ट दृष्ट शचा थोडासा उच्चार अर्धा दिसतोच आहे, पण पूर्ण काढायचा आणि खाली काढ मारायची, म्हणजे त्यात स्वर नाही आहे, अर्धा झाला. आता ट जोडला आहे त्याला, तो ट पण पूर्ण काढायचा. अधिक दृष्ट अचा उच्चार बघा, आणि ते अजून काहीही नाही. अ हा स्वर आहे, त्याला काहीही करायचं नाही. द आता द काढूया. द्यू बघा, यूचा पूर्ण उच्चार येतो, दचा थोडासाच उच्चार येतो. आणि इथे पण काढ मारलेली आहे, यला जोडलेला आहे तो. इथे काढ मारली, याचा अर्थ याच्यात स्वर नाही. अधिक वर काढ मारली, अधिक आता ह्याच्यातला उकार हा पहिला उकार आहे बघा, म्हणजे उ पहिला रस्व. अधिक अर्धा म द्युम्न बघा, अशी काढ मारली. अधिक न त्याला जोडला आहे, नचा पूर्ण उच्चार येतो. न हा स्वर आहे, त्याला काही करायचं. आता आपण स्पेलिंग तयार करूया. हे नाव आहे महाभारतातलं, सुरुवातीचं म्हणून पण कॅपिटल आणि नावाचं पहिलं अक्षर कॅपिटलच असतं, मग ते कुठेही वाक्यात असू दे. ध्रुव DH, रू RU, पण इथे धृष्टद्युम्न म्हणतात म्हणून RI लिहायचं उच्चारावरून स्पेलिंग RI. शला ह्या SH, टला T, अला A, दला D, यला Y, उला U, म M, नला N आणि अला A. बघा, धृष्ट द्युम्न आणि शेवटचा लिहिला, कारण पूर्ण उच्चार येतो द्युम्न. चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.